अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या अंतर्गत सरकारला उपवर्गीकरण करता येऊ शकते असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट रोजी दिला। या निर्णयानंतर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत। पूर्व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या निर्णयाला भेदभावपूर्ण निर्णय म्हटलंय। आणखी काय बोलले ते बघूयात। सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्याबाबत आज एक निकाल दिलेला आहे। हा निर्णय माझ्या मते भेदभाव करणारा असून या समाजाची एकजुटता तोडण्याचं या ठिकाणी निश्चितपणे यामुळे काम होईल। खरं पाहिलं तर केंद्रातील भाजपा सरकारनं सरकार म्हणून संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या संबंधी आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्टपणे आणि ताकदीने मांडायची होती, परंतु ते कोर्टासमोर नतमस्तक झाले आहेत असं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं। खऱ्या अर्थानं जे आरक्षण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे ते आर्थिक निकषावर झालेलं नाही, तर ते सामाजिक निकषावर झालेलं आहे। हजारो वर्ष वंचित राहिलेला समाज याला कसा न्याय देता येईल यासाठी हे या ठिकाणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असा वर्ग तयार करण्यात आला। परंतु आज आपण जर पाहतो तर या ठिकाणी हा जो निर्णय आहे 2005 साली सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेला होता। या निर्णयाने काहीचे वर्चस्व संपुष्टात येणार आहे, तर काहींना विशिष्ट पद्धतीनं या व्यवस्थेत स्थान मिळणार आहे। स्थान द्यायला अजिबात माझा विरोध नाही की जो वंचित वर्ग आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे, परंतु हा न्याय कसा असला पाहिजे की या अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये वंचित कोण आहे त्याचं सर्वेक्षण झालं आहे की नाही झालेलं आहे, त्यांचं या ठिकाणी एकूण उत्पन्न जे आहे किंवा त्यांच्या शिक्षणाचा अभाव कसा निर्माण झाला, असे किती कुटुंब या ठिकाणी आहेत, परिवार आहेत आणि ते वंचित का आहेत हे त्या ठिकाणी तपासणं गरजेचं आहे। त्याशिवाय शैक्षणिक अधिकार आणि पोटजातीच्या आकडेवारीवर आधारित वस्तुस्थिती आपल्याला निश्चित करता येणार नाही, आणि जर ती निश्चित नाही झाली तर वैधतेवर एक प्रकारे निर्णय करणं ही बाब गंभीर ठरणार आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम? तो आज ही आइए 14 साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर।